पावसाचं सावट असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढायची मला अपेक्षा आहे. कारण आपल्याकडे उन्हाचा त्रास आहे. आपण जर पाहिलं तर इतकं असतं की उन्हाच्या त्रासामुळे उलट लोक मतदानाला जायला टाळतात. आता वातावरण एवढं चांगलं झालेलं असल्यामुळे मतदान जास्त निघेल अशी मला अपेक्षा आहे. आणि आतापर्यंत जर हिस्ट्री पाहिली तर 55-60% मतदान होतं. यावेळेला ते क्रॉस करेल, किमान 70% वोटिंग जावे अशी अपेक्षा आहे. तो बरेच काही जणांचे नावं सुद्धा नाही मिळत आहे की जेव्हा फायनल यादी जाहीर होते मतदान यादी तेव्हा सगळं चेक करायला पाहिजे. लोक आज कंप्लेंट करताय माझं नाव नाही आहे, तुझ्या डिलीटचा शिक्का आला आहे. ही सगळी ज्या प्रक्रिया आहे या वोटिंगच्या आधी सगळी यादी डिक्लेअर होते, प्रसिद्ध केली जाते, अनाऊन्स केलं जातं की याद्या डिक्लेअर झाल्या आहेत. त्यावेळेला नागरिक बघत नाही, चेक करत नाही. आणि आता ऐन वेळेला माझं नाव नाही आहे, माझं नाव डिलीट झालेलं आहे, आता त्याचा काहीच उपयोग होणार. यंत्रणाबद्दल काय सांगा प्रशिक्षणाच्या? प्रशिक्षण यंत्रणा तिथं काम व्यवस्थितपणे करते आहे. सगळ्यांनी BLOनी घरोघरी जाऊन लोकांची नावं चेक केलेली आहे. काही प्रॉब्लेम असला तर याद्या चेक केलेल्या असतात, त्याच्यात जर आपलं नाव डिलीट झालं किंवा नाही आहे, काही चुका असेल तर तेव्हा ते कंप्लेंट करायचे असते. पण लोक तेव्हा याद्या बघत नाही आणि आता ऐन वेळेला हा प्रॉब्लेम त्यावरती माझं नाव नाही. आव्हाने सजग राहणं आवश्यक. आव्हान काय करायचं? माझी विनंती सगळ्याला हीच आहे, ज्यांची नावं नसेल त्याचा भाग ठीक आहे, पण ज्यांची नावं आहे त्यांनी किमान वोटिंगला जायला पाहिजे. हे एक राष्ट्रहिताचं काम आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. 100% मतदान जर झालं तर त्या दिवशी सगळ्याच पार्टीला म्हणजे तिथं कॉग्निजन्स घ्यावं लागतं की लोक जागरूक झाल्यामुळे. आज सगळ्यांचा या अनास्थेचा फायदा सगळ्याच पार्टी घेत असतात. म्हणून सगळ्यांनी वोटिंगला जाणं आवश्यक आहे. देश हिताच्या दृष्टीने सगळ्यांनी शेवटचा प्रश्न, ताईंचा विजय 100% रक्षाताई या विजयी होणार.